बातमी प्रशांत कोरटकरची आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा आणि इतिहासकार इंद्रजित सावंतांना धमकावणारा प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर झालेला आहे। प्रशांत कोरटकर 5 दिवस पोलीस कोठडीमध्ये आणि 10 दिवस न्यायालयीन कोठडीत होता। 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुसलक्यावर त्याला आता जामीन मंजूर झालेला आहे। पोलीस बोलवतील त्यावेळेस हजर राहण्याची अट मात्र ठेवण्यात आलेली आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयाने कोरटकरला जामीन मंजूर केला असला तरी आणखीन 2 दिवस कोरटकरचा मुक्काम हा न्यायालयीन कोठडीतच असणार आहे। जामिनाची प्रक्रिया ज्या कोर्टात सुरू आहे त्या कोर्टाला सुट्टी आहे, त्यामुळे शुक्रवारी कोरटकर कोठडीतून बाहेर येण्याची शक्यता आहे। तर कोरटकर समोर कोणत्या अटी शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत न्यायालयाने पाहूयात। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून कोरटकरला जामीन मंजूर झालेला आहे। 50,000 रुपयांच्या जातमुसलक्यावर त्याला हा जामीन मंजूर झाला आहे। तपासासाठी पोलीस बोलावतील त्यावेळेस हजर राहण्याचे आदेश आहेत। फिर्यादी आणि साक्षीदार यांना धमकवायचं नाही असं त्याला बजावण्यात आलेलं आहे। जामीन मिळाल्यानंतर 2 दिवस मुक्काम हा न्यायालयीन कोठडीतच असणार आहे। तर प्रशांत कोरटकर हा विश्वासपात्र व्यक्ती नसल्यामुळे आणि दुसरीकडे त्याला मदत करणारे या 6 शहरांमध्ये आणि 3 राज्यांमध्ये तो फिरला 1 महिनाभर, तेव्हा त्याला मदत करणाऱ्या सगळ्या लोकांची चौकशी सुद्धा झालेली नसताना त्याला जामीन देण्याची घाई करायला नको होती असं आमचं स्पष्ट मत आहे। आता कोणत्या आधारे प्रशांत कोरटकरला जामीन मिळालेला आहे आणि कोणत्या अटी आणि शर्ती त्याच्यावर घातलेल्या आहेत हे आम्हाला ऑर्डर प्रत्यक्ष बघितल्यावर कळेल। आणि प्रशांत कोरटकरनी एका जरी आदेशाचं अटींचं उल्लंघन केलं तर मात्र त्याचा जामीन रद्द करण्याची प्रक्रिया आम्ही लगेच करू। त्या केलेल्या वक्तव्यांना क्षमा नाही असं माझं मत आहे। आणि आज जो जामीन न्यायिक प्रक्रियेतून मिळालेला आहे की जी प्रक्रिया चालली त्याच्यामुळं ते चाललेलं आहे, भारतीय संविधानानुसार न्यायाच्या ह्याच्यानुसार चाललेलं आहे। पण त्या वक्तव्यामुळं अनेक हजारो लाखो लोकांची मनं दुखवलेली आहेत। आक्षेपार्ह नीच वक्तव्य करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला ही जास्तीत जास्त शिक्षा दिली गेली पाहिजे आणि याच्यासाठी कायद्यामध्ये तरतुदी वाढवल्या पाहिजेत। यानंतर राज्यभरात खळबळ उडवणारी बातमी आहे। तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। तुळजाभवानी मंदिरातील तब्बल 13 पुजाऱ्यांचा या ड्रग्स तस्करीमध्ये सहभाग असल्याचं उघड झालं। विशेष म्हणजे हे पुजारी जे आहेत ते राजकीय पक्षांचे कार्यकर्ते देखील आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांकडून आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवलेली आहे आणि या प्रकरणामध्ये 35 आरोपींचा सहभाग असल्याचं उघड झालं असून 21 जण सध्या फरार आहेत। 14 फेब्रुवारीच्या मध्यरात्री तामलवाडी चेकपोस्टवर आपण ड्रग्ज संदर्भात धाराशिव पोलिसांनी स्वतःहून कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये त्याच वेळी आपण 3 आरोपींना गाडीसह आणि जवळपास 49 ग्रॅम ड्रग्जसह त्या ठिकाणी अटक केली होती। जे पण आरोपी असतील ते आरोपी आहेत, ते कोणत्या पक्षाचे आहेत, कोणत्या जातीचे आहेत, कोणत्या धर्माचे आहेत, कोणत्या व्यवसायाचे आहेत हे आम्ही न बघता अतिशय कठोर भूमिका देऊन त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे। आज या ठिकाणी पोलिसांना त्यांचा तपास योग्य रीतीने आता सध्या चालू आहे, परंतु पुजाऱ्याची जी बदनामी होत चाललेली आहे त्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी आता चर्चा केलेली आहे आणि असं दिसून येईल की जाणीवपूर्वक पुजाऱ्याला बदनाम करायचं षडयंत्र रचून हे प्रकरण तिसरीकडे नेण्याचा प्रयत्न आहे। तर याच संदर्भातली सविस्तर माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तामलवाडी इथं ड्रग्जचा साठा जप्त झाला होता। काही आरोपींना फेब्रुवारी 2025 मध्ये अटक करण्यात आली आणि याच महिन्यात ड्रग्ज प्रकरणाचं मुंबई कनेक्शन उघड झालं। मुंबईतून मुख्य सूत्रधार संगीता गुळेच्या बँक खात्यातून 5 कोटींचे व्यवहार झाले। सोनंही जप्त करण्यात आलं मार्च 2025 मध्ये। तसंच तपासात राजकीय कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचं उघड झालं। माजी नगराध्यक्षांच्या गाडीचा वापर केल्याचंही उघड झालं। तुळजाभवानी मंदिरातील 13 पुजाऱ्यांचा तस्करीमध्ये सहभाग होता। पुजाऱ्यांचे राजकीय संबंधही उघड झालेले आहेत। तर ड्रग्स प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या दररोजच्या पूजेशी संबंध नसल्याचं पुजारी मंडळानं सांगितलं आहे। 3 वर्षांपासून तुळजापुरात सुरू असलेल्या ड्रग्स तस्करी विरोधात पुजारी मंडळानं पहिल्यांदा आवाज उठवल्याचा दावाही पुजारी संघटनेचे अध्यक्ष विपिन शिंदे यांनी केलेला आहे। हे गाव पूर्ण जवळपास पुजाऱ्यांचं असल्यामुळे जी संख्या जास्त आहे
आणि यात काही नावं काही आलेले असेल थोडेफार, त्या एक माझ्या हिशोबाने 10-11 नावं काय आलेलं आरोपीमध्ये. पण अजून त्याची चौकशीच चालू आहे. पोलीस प्रशासन त्याची चौकशी करत आहे. काही 4 पुजाऱ्यांच्या नावामुळं पूर्ण पुजाऱ्याला बदनाम होऊ नये, आमची अपेक्षा एवढीच आहे. वळूया पुढील बातमीकडे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर परळीतील थर्मलच्या राखेचं अर्थकारण समोर आलं. वाल्मिक कराडची दहशत असणाऱ्या या परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या राखेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. परळीच्या औष्णिक वीज केंद्राच्या दाऊदपूरच्या तलावात पडणारी राख आता बाहेरच्यांना पैसे देऊन घेता येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून दाऊदपूर येथील तलावातून राख उचलण्यासाठी महानिर्मितीनं निविदा प्रक्रिया पार पाडली. निविदा प्रक्रिया पार पाडल्यानंतर आता पात्र झालेल्या निविदाधारकांना राख उचलण्यास परवानगी मिळालेली आहे आणि या निर्णयामुळे परळीतील राख माफियांना आता लगाम बसणार आहे. राखेचं नेमकं अर्थकारण काय आहे पाहूयात. परळी औष्णिक विद्युत केंद्रातून 600 ते 700 ट्रक राखेची अवैध वाहतूक होते. एक ट्रक राखेला 18,000 ते 20,000चा भाव आहे. याचाच अर्थ दिवसाला तब्बल 1 ते 1.25 कोटींची राखेची विक्री होते. महिन्याभरामध्ये 36 कोटी तर वर्षाला 450 कोटींची कमाई होत आहे. 52 वर्षांपासून हजारो कोटींच्या राखेची माफियांकडून विक्री होत आहे. अनेक वर्षांपासून राखेच्या वाहतुकीसाठी अधिकृत कंत्राट निघालेलं नाही. बंदुकीच्या धाकावर माफियांकडून अधिकाऱ्यांवर दादागिरीचा धक्कादायक प्रकार सर्रास सुरू आहे. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या गँग विरोधात सीआयडीनं आणखीन एक पुरावा कोर्टाकडे सादर केला आहे. साम टीव्हीला सूत्रांनी माहिती दिलेली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बीडच्या विशेष मोकोका न्यायालयासमोरील दुसरी सुनावणी उद्या होणार आहे आणि या सुनावणी अगोदर सीआयडीनं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही महत्त्वाचे कागदपत्र न्यायालयाकडे सादर केलेले आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करा अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली. गेल्या 4 महिन्यांपासून कृष्णा आंधळे हा फरार आहे. त्याला शोधण्यासाठी गेलेल्या पथकाची माहिती मिळणं महत्त्वाचं आहे. तसंच आरोपींना फाशी झाली पाहिजे असं देखील देशमुखांनी म्हटलेलं आहे. संतोषांना देशमुख यांची जी हत्या झाली, ज्या क्रूरकर्मी नराधामांनी जी हत्या केली, त्याला 4 महिने पूर्ण झालेले. तसेच एक आरोपी त्याच्यातला फरार आहे, कृष्णा आंधळे. त्या संदर्भात काही सुगावा लागलेला आहे का, तो कधी जेरबंद होणार आहे. जे काही या आरोपींना मदत करणारे, त्यांना सहाय्य करणारे, फरार करताना किंवा त्यांना जे काही रसद पुरवणारे जे काही बीट टीममधले लोक आहेत, त्यांच्यावर वेगळ्या कायद्याखाली कठोर कारवाई करण्यात यावी. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 2 दिवसात घैसासांच्या विरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे. गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी 2 अहवाल सादर झालेले आहेत. उच्चस्तरीय समिती आणि धर्मदाय आयुक्तांचा अहवाल सरकारला मिळालेला आहे. प्रथमदर्शनी दोन्ही अहवालात डॉक्टर घैसास दोषी दिसतोय. पुणे महापालिकेनं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये मिळकत कर वसुलीसाठी नोटीस पाठवलेली आहे. साम टीव्हीनं सगळ्यात आधी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं 27 कोटी रुपये मिळकत कर थकवल्याची बातमी दाखवली होती. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं 2014 पासून कर थकवलाय. 2 दिवसात 22 कोटींची थकबाकी न भरल्यास पुढील कारवाई करण्याचा उल्लेख या नोटीसमध्ये करण्यात आलेला आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरामध्ये आता पुणे पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले. रुग्णांच्या नातेवाईकाशिवाय इतर व्यक्ती सजमण्यास प्रतिबंध असेल. 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आलेली आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गर्भवतीचा मृत्यू झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेला जाग आली. तातडीच्या उपचारांसाठी डिपॉझिट घेऊ नका, रुग्णांवर पहिल्यांदा उपचार करण्यास प्राधान्य द्या अशी नोटीस पिंपरी चिंचवड मनपानं शहरातल्या 650 रुग्णालयांना बजावली आहे. रुग्णालयांनी डिपॉझिट भरण्याची सक्ती केल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. शहरामधील 650 जे काही रजिस्टर आपल्याकडे आहेत रुग्णालय, त्या सर्वांना परिपत्रक काढलेलं आहे की त्याच्यामध्ये जे बॉम्बे नर्सिंग ॲक्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी आहेत की 11J मध्ये की अतितात्काळ इमर्जन्सी
किंवा त्याला इमिजिएट ट्रीटमेंटची गरज आहे, अशा रुग्णांना पहिल्यांदा इमिजिएटली ट्रीटमेंट देणे आवश्यक आहे. बाकी गोष्टी, इतर सगळ्या गोष्टी ह्या नंतर बघणे, त्याच्यामध्ये डिपॉझिट देखील आले आहे. तर वळूया पुढील महत्वाच्या बातमीकडे. मनसे नेते संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आलाय. मराठी विरुद्ध अमराठी या वादाच्या पार्श्वभूमीवर धमकी आल्याची शक्यता आहे आणि या संदर्भात संदीप देशपांडेंनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केलेली आहे. नेमका धमकीच्या फोनमध्ये संदीप देशपांडेंना कशा पद्धतीने धमकावण्यात आलं पाहूयात. फोन आला आणि नुसत्याच शिव्या घालत होता. त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी फोन केला, तेव्हा मी त्याला मी आता कॉल रेकॉर्ड करतोय आणि कॉल रेकॉर्ड केला. आणि त्यावेळेला सुद्धा तुम्हाला घरी येऊन मारू, तुम्हाला हे करू, हे असल्या धमक्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही, संदीप देशपांडे घाबरत नाही. माझ्यावर हल्ला सुद्धा झाला तरी मी घाबरलो नाही. तर आतल्या फालतू लोकांच्या धमकीला मी घाबरणार नाही. तर नेमकं या ऑडिओ क्लिपमध्ये कशा पद्धतीनं संदीप देशपांडेंना धमकावण्यात आलेलं आहे पाहूयात. हा, शिवी कशाला देत आहे? अरे तू शिवी दिलीस ना पहिले मला, तू दिली की दिली? तू दिली. ऍड्रेस दे. तुला ना महाराज कधी ते जाऊ दे, तुझी अवकात नाही तेवढी. ए, तुझी अवकात आहे का रे भैया? हा हा, भैया हा, कोणाला तू म्हणतो फोन ना? चल तुला हा. पत्ता दे, उद्या येतो. तुझ्या हिंमत असेल तर उभा राहा आणि तिथे हा, तिकडेच येतो ना मी. कसा तुला ये मी ना, येऊन माझ्या घरी समोर येतोस. भेटतो. ये हा चल बघू हा, तुझी येतो, हिंमत येतो. किती येते. हा ठीक आहे, येतो येतो. हा ये. हा बघ तू हिंमत. बघ हिंमत, येतो. कधी यायचं ते सांग. ए जा रे भैया. ए काय भैया, सीट आणून निवडून आणून दाखव. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि आता उत्तर भारतीय विकास सेनेचे प्रमुख सुनील शुक्ला यांनी निवडणूक आयोगाकडे तर थेट मनसेची मान्यता रद्द करा अशी मागणीही केली. यावर शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी ट्विट करत सवाल उपस्थित केलाय. मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित महाशक्ती तर नाही ना, असा सवाल रोहिणी खडसेंनी उपस्थित केला. त्यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे पाहूयात. रोहिणी खडसे म्हणतायत, कालपासून मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली जाते आहे. पक्षाला विविध इशारे दिले जात आहेत, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना टार्गेट केलं जात आहे. मराठी माणसांनी बनवलेले 2 मराठी पक्ष फोडण्यात आले असून तुम्ही एकदा तपासून घ्यावं. मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित महाशक्ती तर नाही ना, असा सवाल रोहिणी खडसेंनी उपस्थित केलेला आहे. वळूया पुढील बातमीकडे. आगामी निवडणुकांसाठी अजितदादा ॲक्शन मोडवर आलेले आहेत. निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची अजित पवार गटाची रणनीती ठरलेली आहे. सोमवार ते बुधवार मुंबईमध्ये शासकीय कामकाज पाहणार, तर आठवड्यातील 4 दिवस राज्याचा दौरा करणार, अशी ही रणनीती नेमकी ठरवण्यात आलेली आहे. निवडणुकांसाठी अजितदादा ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत. काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी भाजपवर गंभीर आरोप केले. महाराष्ट्राची निवडणूक एक मोठा फ्रॉड आहे. मतदार यादीत घोळ करून भाजपनं निवडणूक जिंकल्याचा गंभीर आरोप जो आहे तो यावेळेस मल्लिकार्जुन खरगेंनी केला आहे. अरे असेंबली और पार्लियामेंट इलेक्शन के बीच में अगर 50 लाख वोट्स वहां पर ज्यादा होते हैं तो आप ही बताइए, ये कैसा डेमोक्रेसी, ये कैसा इलेक्शन कमीशन, ये कैसा वोटर लिस्ट उन्होंने बनाया. सब फर्जी बना के जीत गए. महाराष्ट्र का इलेक्शन ये तो फ्रॉड है. डेमोक्रेसी पे ये एक मार है. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यक्ती नव्हेत तर ते अवतार पुरुष आहेत, ही स्तुतीसुमनं उधळली आहेत भाजपच्या खासदार कंगना राणौत यांनी. मात्र यावरूनच ठाकरे गटानं पलटवार केलेला आहे. मोदी विष्णूचा अवतार असतील तर ट्रम्पवर सुदर्शन चक्र सोडावं, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे. जब नरेंद्र मोदी जी 2014 में आए तो इसीलिए कहा जाता है कि वो साधारण मानव नहीं है, वो एक अवतार है. जो ये सरकार है, हम भी इस ऐतिहासिक वक्त का हिस्सा बनना चाहते हैं जब हमारे भारतवर्ष का उद्धार हुआ था. ये ऐतिहासिक वक्त हमेशा इतिहास में याद रखा जाएगा कि जब ये भारत तो आजाद हुआ होगा तब, लेकिन असली आजादी जब इसका उद्धार हुआ तो इस वक्त पे हुआ. तो हम भी जो है इसका हिस्सा बनना चाहते हैं. नरेंद्र मोदी विष्णूचा अवतार चालू शकतो का? नरेंद्र मोदी काय विष्णूचे 13वे 14वे अवतार?
नरेंद्र मोदी नॉन बायोलॉजिकल आकाशातून देवानच पाठवले आहेत. हा, त्यांची छत्रपतींची तुलना होते. हे या 52 कुळ्यांना किंवा उदय सामंत वगैरे लोकांना चालू शकतं का? कोणीही कोणाची तुलना केलेली नाही. आम्ही माणसं आहोत, आम्ही देव नाही. पुढील बातमीकडे. लाडकी बहिणी योजना बंद होणार नाही, योग्य वेळेस बहिणींना 2100 रुपयेही मिळतील असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलं. तर या योजनेसंदर्भात विरोधक गैरसमज पसरवत आहेत असं देखील शिवेंद्रराजे पुढे म्हणाले. योजना चालू आहेत, विरोधक गैरसमज पसरवतात, पण माझ्या सर्व बहिणींना इथं विनंती आहे की स्टेजवर आमच्या बहीण आहेत, त्यामुळे लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, आपण काळजी करू नका. थोडं वाढीव जे याचा आहे त्याचा निर्णय पण योग्य वेळेला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घेतला जाईल. जे काही 2100 रुपये जाहीर केले होते ते योग्य वेळेला आपल्याला देवेंद्र भाऊ देणार, कारण आपला भाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाले हे लक्षात ठेवा. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आजच भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे. तहव्वूर राणाला सुरुवातीच्या काळात दिल्लीत NIA कोठडीमध्ये ठेवलं जाईल आणि त्यानंतर त्याला मुंबईत आणून खटला चालवला जाण्याची शक्यता आहे. तहव्वूर राणाला मुंबईमध्ये आणल्यानंतर आर्थर रोड जेलमध्ये त्याला अजमल कसाबला ठेवलेल्या कोठडीत ठेवलं जाणार आहे अशी माहिती मिळते. दिल्ली आणि मुंबईतील दोन्ही कारागृहांना सज्ज राहण्याच्या सूचना 2008च्या मुंबई हल्ल्यात 166 लोकांचा जीव गेला होता आणि त्यामुळे हा तहव्वूर राणाचं हे प्रत्यार्पण भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. 26/11चा हाच मास्टरमाइंड होता ज्याला आता भारतात आणण्यात येत आहे. तर मुंबईवरच्या 2008 मधील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा तहव्वूर राणा मास्टरमाइंड होता. तहव्वूर राणा हा ISI आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलीला तहव्वूर राणानं मदत केली होती. दहशतवादी हल्ल्याच्या 1 वर्षानंतर शिकागोमध्ये FBI कडून राणाला बेड्या ठोकण्यात आल्या. डॅनिश वर्तमानपत्र जेलँड्स पोस्टनवरच्या हल्ल्याचा राणा सूत्रधार 2013 मध्ये 14 वर्षांचा तुरुंगवास त्याला झाला. 2023 मध्ये अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयाकडून भारताकडे हस्तांतरणास त्याला मंजुरी मिळालेली आहे. NIA प्रमुख सदानंद दातेंवर आता राणाच्या प्रत्यार्पणासह चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. 26/11च्या हल्ल्यामध्ये स्वतः सदानंद दातेंनी दहशतवाद्यांशी लढा दिला होता. राणाला भारतात आणण्यासह कसून चौकशीची सदानंद दातेंवर जबाबदारी आहे. सदानंद दातेंनी आपल्या छोट्या टीमसह कामा रुग्णालयामध्ये या हल्ल्याला तोंड दिलं होतं. हल्ल्यात स्वतः ते जखमी झाले होते आणि दातेंनी अनेकांचे प्राण वाचवले होते. त्यामुळे आता सदानंद दाते तहव्वूर राणाची चौकशी करतील. अर्थातच त्यांना यश मिळेल यात दुमत नाही. सोलापूर जिल्हा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांकडून भर रस्त्यात खोदकाम करण्यात आलं. धक्कादायक बाब म्हणजे जिल्हा कारागृह प्रशासनाकडून पाण्यासाठी कैद्यांना रस्ता खोदण्यासाठी लावण्यात आलेलं होतं. कारागृहामध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा होत असल्यानं जेल प्रशासनानं जानेवारी 2025 मध्ये पालिकेला पत्र लिहित नवीन कनेक्शनची मागणी केली होती. पण वेगवेगळ्या कारणामुळे पालिकेनं कनेक्शन दिलेलं नसल्यानं कारागृह प्रशासनानं कैद्यांमार्फत रस्ता खोदलेला आहे. सर्वसामान्यांसाठी एक मोठी महत्त्वाची बातमी. तुमचा EMI आता कमी होणार आहे. घरापासून कारपर्यंत सर्व कर्जांचे व्याज दर जे आहेत ते स्वस्त होणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो दर जो आहे तो 0.25% कमी करून 6% इतका केला आहे. बँक कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी रेपो रेट खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये घट झाल्यानं कर्जाचा EMI कमी होतो, तर यामध्ये वाढ झाल्यानं EMI वाढतो. रेपो रेट कमी झाल्यास सामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. RBIच्या निर्णयाचा EMIवर किती परिणाम होईल, EMI तुमचा किती कमी होईल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सध्याचा EMI 21,693 रुपये 20 वर्षांसाठी असेल 25 लाखांच्या कर्जावर, तर नवीन EMI 21,302 300 रुपये कमी होतील. 30 लाखांच्या कर्जावर 20 वर्षाच्या कालावधीसाठी 26,035 रुपये EMI भरत असाल तर 25,562 रुपये भरावा लागेल.
अमेरिका आणि चीनमधलं व्यापार युद्ध आता भडकलंय, कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 104% इतका आयात कर लावला. आजपासून हा निर्णय लागू होणार आहे. अमेरिकेनं सगळ्यात आधी चीनवर 34% इतकं टॅरिफ लावलं होतं. प्रत्युत्तर म्हणून चीननं देखील तेवढाच आयात कर अमेरिकेवर लादला. मात्र आता ट्रम्प यांनी त्यात आणखीन वाढ केली आहे. चीन आणि अमेरिकेतल्या या व्यापार युद्धाचे परिणाम जगातल्या इतर देशांवर देखील होण्याची शक्यता आहे.